नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करणार आहोत. आणि ही सिरीज असणार आहे झारखंड जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ धाम ज्योतिर्लिंग इथली. आणि तिथून आम्ही कलकत्त्याला सुद्धा फिरण्यासाठी गेलो होतो. तर ते सुद्धा तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळेल. आणि हा जो व्हिडिओ असणार आहे हा या सिरीजचा पहिला व्हिडिओ असणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता आपण आहोत कल्याण स्टेशनला आणि आजची आपली ट्रेन असणार आहे 12362 मुंबई आसनसोल एक्सप्रेस. आणि आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 4वर आलेलो आहे. तर आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे. ही आसनसोलला जाणारी वीकली एक्सप्रेस आहे. म्हणजे ही आठवड्यातून फक्त बुधवारीच फक्त मुंबईवरून आसनसोलला जाते. आणि आपण ह्या ट्रेनने जशिदी जंक्शनला उतरणार आहोत. चला तर मग आता ट्रेन पकडूया. आता आपली ट्रेन कसारा स्टेशनवर थांबलेली आहे. आणि या ट्रेनचा हा इथे टेक्निकल हॉल्ट आहे. इथे आता एक्स्ट्रा लोकोमोटिव्स ॲड होतात, कारण आपल्याला कसारा घाट चढायचा असतो, त्यामुळे इथे एक्स्ट्रा इंजिन जोडले जातात. चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आसनसोल एक्सप्रेस ही साधारण 11 वाजून 5 मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटते. आणि साधारण 11:15 वाजता ती दादरला येते. आणि दुपारी 12 वाजता ती कल्याण स्टेशनला येते. तर आम्ही दुपारी 12 वाजता ती कल्याणवरून पकडली. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता ती जसिदी जंक्शनला पोचेल झारखंडमधल्या. तर आता या ट्रेनचा पहिला स्टॉप आलेला आहे, जो की आहे मनमाड जंक्शन. तर आता ही ट्रेन इथे थांबणार आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलो आहोत भुसावळ जंक्शन स्टेशनला. आणि इथे ही गाडी 5 मिनटं थांबेल. आणि याचा पुढचा स्टॉप असणार आहे खंडवा स्टेशन, जो की 8 वाजता येतो. आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत इटारसी जंक्शनला, म्हणजेच आपण मध्य प्रदेशमध्ये पोहोचलेलो आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजलेले आहे सकाळचे 8 आणि आता आपण पोहोचलेलो आहोत प्रयागराजला. आणि रात्री खूप छान झोप झाली आमची. तर आता पुढे जाऊया. सकाळचे 8:45 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मिर्झापूरला. आणि या स्टेशनच्या नावावरून एक फेमस वेबसिरीजसुद्धा आहे. चला तर आता पुढे जाऊया. आत्ता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन इथे. आणि इथे ही ट्रेन साधारण 10 मिनटं थांबली आणि आता इथून निघालेली आहे. तर मित्रांनो, इटारसी जंक्शननंतर ही ट्रेन रात्री जबलपूर, कटनी आणि सतना या 3 स्टेशनवर सुद्धा थांबली. पण मी रात्री झोपलेलो होतो, त्यामुळे ती स्टेशन तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर चला आता आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. आता या ट्रेनचा पुढची स्टेशन असणार आहे बक्सर आणि पटना. बक्सर आणि पटना ही स्टेशनं आपण क्रॉस केलेली आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत किऊल जंक्शनला. इथून आपली गाडी निघालेली आहे. आता आपण आहोत बिहार राज्यामध्ये आणि संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आता आपण आपल्या जर्नीमधल्या सेकंड स्टेशनला म्हणजे जाझा स्टेशनला आलेलो आहोत. आणि हे स्टेशन जे आहे ते बिहार राज्यात येतं. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आपला नेक्स्ट स्टेशन असणार आहे आपलं जसिदी जंक्शन स्टेशन, जे की झारखंड राज्यात येतं. आणि जसिदीच्या पुढे ही ट्रेन जी आहे ही मधुपूर आणि चित्तरंजन ही 2 स्टेशनं घेत नंतर रात्री 9:15 वाजता आसनसोलला म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जाऊन थांबेल. चला तर आता आपण आपल्या पुढचा प्रवास सुरू करूया.
मित्रांनो, फायनली आपण आता जसिदी स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि मुंबई ते जसिदी हे 1900 किलोमीटरचं अंतर आम्ही सक्सेसफुली पार केलेलं आहे आणि गाडी पण राईट टाईम म्हणजे एकदम 6:30 वाजता बरोबर आम्हाला जसिदीला पोहोचवलेलं आहे. तर आता आपण ट्रेनला बाय बाय करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. तर हे बघा, आपण जसिदी स्टेशनवरून बाहेरच आपण ऑटो करून आता इकडे टॉवर चौकजवळ आपण पोचलेलो आहोत. आता आपण इथे रूम घेऊया आणि रूम घेऊन आपण इथे सामान वगैरे ठेवून घेऊया. तर ह्या लॉजमध्ये आपण रूम घेतलेला आहे. आम्ही आमच्या रूमवर लगेज वगैरे ठेवलेलं आहे आणि तिथे आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि असंच आम्ही मंदिराच्या जवळ फिरत होतो तेव्हा आम्हाला कळलं की ते लाईन खूप कमी आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक चान्स घेऊया की दर्शन जर आताच मिळालं तर आम्ही आता तिथे दर्शन घेतो आहे. साधारण 1 तास लाईनीमध्ये उभं राहिल्यावर आपलं दर्शन झालेलं आहे. ही बघा, हे आहे ज्योतिर्लिंग आणि आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. हे मुख्य मंदिर आहे आणि इकडे आता पार्वतीचं मंदिर आहे, हे बघू शकता तुम्ही. आपलं दर्शन आता झालेलं आहे. मित्रांनो, आमचा ॲक्च्युअल प्लॅन असा होता की आज आम्ही इथे येऊन फक्त स्टे करणार होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आम्ही इकडे येऊन दर्शन घेणार होतो. पण आज आम्ही इथे फिरता फिरता रात्रीच आम्हाला इथे दर्शन मिळालेलं आहे. पण आम्ही उद्यासुद्धा इथे सकाळी येऊन दर्शन घेणार आहोत आणि इथे 22 टोटल मंदिरं आहेत. एक हे मुख्य मंदिर जे आहे ते आहेच, पण इतर 21सुद्धा इतर देवदेवतांची मंदिरं आहेत. तर ते पण तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे आमचं. या ज्योतिर्लिंगाविषयीची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये देईनच, पण सध्या आपण इकडे या मंदिराचा नाईट व्ह्यू एन्जॉय करूया. आता आम्ही इथे मंदिराच्या बाहेरच एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेलो आहोत. तर आता आम्ही इथे जेवून घेतो. तर आमचा हा मुंबई ते बाबा बैद्यनाथ झारखंड ज्योतिर्लिंगचा प्रवासाचा व्हिडिओ आणि शॉर्ट असं दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.